केज शहरामध्ये आहे आणि महायुतीमध्ये आता फूट पडलेली आहे। इथे आठवले गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। केज मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि इथं राखीव ठेवलेला असताना इथे नमिता मुंदडा किंवा मग इतर कोणी मागील 40 वर्षांपासून डेरा टाकून बसलेले आहेत। इथल्या सामान्याच्या समस्या काय आहेत, इथल्या दलितांच्या समस्या काय आहेत त्या आतापर्यंत अजून सोडवलेल्या नाहीत। वारंवार आणि प्रत्येक निवडणूक आल्यानंतर रिपाई गटाकडून जी आहे ती इथली मागणी पप्पू कागदेंसाठी केली जाते। त्यांचे पक्षाचे प्रमुख सुद्धा येऊन या ठिकाणी सांगतात की आम्हाला जागा सोडून घेतली जाईल, मात्र ऐनवेळी या सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि पुन्हा एकदा जी आहे ती इथली जागा 2024 ची नमिता मुंदडा यांना महायुतीकडून म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून जाहीर झालेले हे लोक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की पप्पू कागदेंना जी आहे ती इथली जागा दिली पाहिजे ते, आणि जर नाही दिली तर त्यांची काय भूमिका आहे विचारणार आहे। काय भूमिका असणार आहे तुमची? तुम्ही आक्रमक झालेला आहात, वारंवार तुमची मागणी केली जाते मात्र तुमच्या पदरामध्ये काहीही पडत नाही, आता काय भूमिका आहे? ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या निवडणुका लागतात त्यावेळेस महायुतीचे नेते आम्हाला सांगतात की येणाऱ्या विधानसभेला पप्पू कागदे यांना आम्ही उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचं देखील आश्वासन देतात, परंतु प्रत्यक्ष निवडणुका लागल्यावर मात्र या महायुतीनं आमच्या या सर्वांच्या पाठीत आमच्या मागणीला कुठंतरी गालबोट लावलेलं आहे, टाळलेलं आहे आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आता निश्चितच आम्ही महायुतीला मतदान तर करणारच नाहीत, परंतु सत्तेत सुद्धा येऊ देणार नाहीत आणि याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर राज्यभर होणार आहे। जोपर्यंत आम्ही परत आणखी अशी मागणी करतोय की पप्पू कागदे साहेबांना उमेदवारी देण्यासाठी महायुतीने फेरविचार करावा आणि त्यांनी जी उमेदवारी जाहीर केली इथल्या मुंदडांना ती उमेदवारी मागे घ्यावी, कारण का भाजपचाच एक असा अंतर्गत सर्वे झालेला आहे की त्याच्यामध्ये मुंदडा या अकार्यक्षम आमदार म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या सर्वेमध्ये त्यांचा रिपोर्ट गेलेला आहे आणि म्हणून त्याचा कुठेतरी विचार करावा महायुतीनं या ठिकाणी बैठकीमध्ये आमचं ठरलेलं आहे। मागच्या निवडणुकीला 2019 ला असं ठरलं होतं, तुम्ही इथं आक्रमक होतात, आग्रही होतात, मात्र तुमची मागणी केली नाही। तुम्ही कुठल्या निकषावर आजपर्यंत थांबला होता 2024 पर्यंत? काय तुम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं? शेवटच्या क्षणापर्यंत पप्पू कागदे साहेबांची उमेदवारी जाहीर होईल असं मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आम्हाला सांगण्यात आलं होतं, परंतु अचानक त्यावेळेस मुंदडांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि कुठंतरी मग त्यावेळेस पप्पू कागदे साहेबांचं तिकीट कापलं गेलं। पप्पू कागदे साहेबांना सांगितलं की आता यावेळेस तुम्ही थोडं शांत बसा, आम्ही तुमचा निश्चित विचार करू असं सांगितलं। त्याचबरोबर कालच्या झालेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही 8 दिवस प्रचार चालू झाले, कुठल्याही प्रचारामध्ये सहभागी झाले नव्हतो। मग ज्यावेळेस पंकजाताई या लोकसभेच्या उमेदवार बीडमध्ये आल्या, त्यांनी कागदे साहेबांची कार्यालयामध्ये भेट घेऊन त्यांना सांगितलं की निश्चित आता पुढच्या वेळेस उमेदवारीसाठी मी तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि नव्हे तर तुम्हाला पुढील उमेदवार म्हणून मी तुमचं नाव निश्चित करणार आहे, एवढं आम्हाला आश्वासन दिलं, परंतु त्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही। म्हणून तुम्हाला उमेदवारी मागण्यासाठी त्यांना आता तुम्ही काही वगैरे सूचना दिल्या होत्या, काही मागणी केली, तुम्ही आश्वासन दिलं होतं आम्हाला, ते पाळताय का नाही, काही विचारणा केली? हो, आम्ही त्यांना विचारणार आहोत, त्यांच्या नेतृत्वाला विचारणार आहोत। पंकजाताईच्या शब्दाला जर किंमत नसेल तर मग त्यांना आश्वासन तरी का द्यावं, हा सुद्धा एक या ठिकाणी आमच्याकडे मुद्दा आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाला माननीय फडणवीस साहेबांच्या सुद्धा कानावर हा विषय आम्ही घालणार आहोत। काय भूमिका आहे तुमची? तुम्ही आता आक्रमक झालेला आहात, निर्णय घेतलेला आहे वेगळा लढण्याचा, की पक्षाचा आदेश येईपर्यंत थांबणार आहे, काय निर्णय? आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित पदाधिकाऱ्यांनी एक गंभीर्याने निर्णय घेतला आहे की आपल्यासाठी राखीव असलेला हा अनुसूचित जाती जमातीचा मतदारसंघ, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे पप्पूजी कागदे साहेबांसारख्या भीमसैनिकांनी करणं गरजेचं आहे। महायुतीचा घटक पक्ष म्हणून आपण महायुतीसोबत मागील 10 वर्ष झालं आपण सोबत आहोत। महाराष्ट्रात महायुतीनं 10 वर्षामध्ये आपल्याला कुठलंही राजकीय पद त्या ठिकाणी दिलेलं नाही, तरी देखील कार्यकर्ते आठवले साहेबांकडे पाहून शांत आहेत। परंतु आज सन्माननीय आठवले साहेबांनी 5 ऑक्टोबरला ज्या बीड येथे झालेल्या भव्य सत्काराच्या कार्यक्रमामध्ये घोषणा केली की केजची उमेदवारी जर कोणाला मिळेल ती पप्पू कागदेंना मिळेल, मग ती उमेदवारी आज महायुतीने अशा प्रकारे डावलली आहे। ह्याची खंत आणि हा आमचा अपमान आहे। प्रत्येक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्याचा, रिपब्लिकन पक्षातील पदाधिकाऱ्याचा, कार्यकर्त्याचा, आंबेडकर अनुयायाचा अपमान आहे। हा अपमान आम्ही सहन करणार नाहीत आणि निश्चितच आज जो ठराव पास केलाय की साहेब महायुतीमधून जर पुनर्विचार नाही झाला तर तुम्ही ही जागा लढवावी आणि अनुसूचित जाती जमातीचं नेतृत्व हे पप्पूजी कागदेंनी करावे, मुंदडा या ठिकाणचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत। बाबासाहेबांनी सामाजिक राजकीय आरक्षणाने दिलंय, ते फक्त याचा वापर करण्यासाठी यांनी ज्या पद्धतीनं मुंदडांना प्रत्येक वेळेस या ठिकाणी आणलं जातं, मागील 6 टर्म त्यांनी केले आहेत, आताची बी टर्म त्यांनी केली, परंतु आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आजही स्मशानभूमीसारखे प्रश्न आजही कायम आहेत। हे सोडवण्यासाठी पप्पूजी कागदे साहेबांनी अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवावी, मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे। महायुतीनं वेळेस सावध व्हावं, खबरदारी घ्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला या मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही, अशा प्रकारची या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी शपथ घेतलेली आहे।
काय म्हणणं आहे, काय भूमिका आहे तुमची? आता तुम्हाला वारंवार शब्द दिला जातोय, इथले ज्येष्ठ नेत्यांकडून शब्द दिला जातोय, मात्र ते पाळला जात नाही. तुमची काय भूमिका आहे, काय निराशा काय आहे तुमची? साहेब, जसं भाजीमधला कढीपत्ता असतो, भाजी करण्याच्या टायमालाच त्याचा यूज करतात आणि नंतर काढून टाकला जातो, त्याप्रमाणे 2014 पासून ते 2024 पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वेळोवेळी सांगितलं जातं की आम्हाला पुढच्या टर्मला तुम्हाला तिकीट देऊ, पुढच्या टर्मला तिकीट देऊ. पण यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया न गबसणारे, न थांबणारे कार्यकर्ते उभा झाले. तर आम्हाला राजकीय आमचा वाटा पाहिजे आणि ते पप्पू कागदे साहेब यांच्या माध्यमातून पाहिजे. जर तुम्ही हे तिकीट दिलं नाही तर बीड सोडा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सत्तेवर येणं अवघड होईल. बीडमध्ये तर कमळ कधीच फुलणार नाही, एवढं मात्र आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते म्हणून ठामपणे सांगू शकतो. ज्या विधानसभेमध्ये 70 ते 80 हजार बौद्धांचं SC मागासवर्गीयांचं मतदान असेल तर आम्ही त्यांना पाडण्याची ताकद निश्चित ठेवतो. एवढंच तुम्हाला या प्रसंगी सांगतो. काय भूमिका आहे? तुम्हाला वारंवार आश्वासन दिले जातात, मात्र पाळली जात नाहीत. आता काय भूमिका आहे तुमची? या ठिकाणी गेली 5 ते 6 वर्ष केज मतदारसंघ हा हक्काचा न्याय देणाऱ्या आमदाराचा आहे. पप्पू कागदे साहेबांच्या माध्यमातून बहुजनाला न्याय मिळू शकतो हे 18 पगड जातींच्या लोकांच्या मनावर रुजलेलं आहे. आणि म्हणून जर असा आमदार सामान्यातल्या सामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसेल तर फक्त सत्ता मिळवायची आणि दुसरीकडे पळवायची अशी जर भूमिका ते करीत असतील, सामान्य माणसाच्या आणि मतदाराच्या, दलित बौद्ध समाजाच्या पाठीमध्ये जर फक्त खंजीर खुपशीत असतील तर निश्चितपणाने त्यांनी ही दलित समाजाची, या मतदारसंघाच्या जनतेची फसवणूक केलेली आहे. आणि निश्चितपणाने अशा सामान्य बौद्ध दलित समाजाची या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व म्हणून जर फसवणूक करीत असतील तर आम्ही कुठल्याही प्रकारचे त्यांची जे उमेदवार उभा राहतील त्यांना कुठल्याही प्रकारचं मताचं मूल्य आम्ही टाकणार नाही, मतदान करणार नाही. आणि त्यांच्या उमेदवाराला निश्चितपणाने आम्ही वेळोवेळी विरोध करू. आणि हा विरोध केवळ केज मतदारसंघापुरता मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रात आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते विरोध करू. आणि त्यांना निश्चितपणाने जर तुम्ही वेळोवेळी आमच्या दलित समाजाला फक्त शाब्दिक हुलकावणी देत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा परिणाम दाखवून देऊ आणि त्यांची जागा दाखवून देऊ. म्हणून आमची मागणी आहे, ही घराणेशाही जर पुन्हा पुन्हा दलित समाजावर लादित असताल तर माननीय पप्पूजी कागदे सामान्य माणसाला न्याय देणारा सक्षम बीड जिल्ह्याचं नेतृत्व आहे. आणि या नेतृत्वाला लोकशाहीच्या माध्यमातून आमदारकी द्यावी, प्रतिनिधित्व द्यावं, हीच आमच्या आग्रहाची मागणी आज बैठकीच्या रूपाने ठरलेली आहे. तुम्ही बैठकीमध्ये ठरवलं आहे की पप्पू कागदेंना जर उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही युतीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. हा ठराव तुमचा इथपर्यंत राहणार आहे की पुढे पक्षश्रेष्ठींकडे जाणार आहे, त्यांच्या निर्णयापर्यंत जाणार आहे? हा ठराव आम्ही निश्चितपणाने आमचे जे माननीय पप्पूजी कागदे आहेत, रामदासजी आठवले आणि महाराष्ट्रातले राजकारण करणारी जी वरिष्ठ मंडळी आहे, निश्चितपणाने आम्ही ही विनंती वजा आम्ही केजमध्ये घेतलेला ठराव त्यांच्या समोर आम्ही मांडू. आणि निश्चितपणाने आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर निश्चितपणाने ह्यांचा विचार आपल्याला करावा लागेल, ह्यांच्या विरोधात आपल्याला मतदान करावं लागेल. अशा प्रकारचा आम्ही ज्येष्ठ नेत्यांना, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आम्ही निश्चितपणाने कळू. आणि माननीय कागदे साहेबांना निश्चितपणाने केजची राखीव हक्काची मतदारसंघाची जागा सोडावी अशी प्रकारची वरिष्ठांना सुद्धा आम्ही विनंती करू. ही ठराव आमच्या आजच्या केज तालुका रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये झालेला आहे. तर हे होते रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आणि त्यांनी ठराव घेतलेला आहे की पप्पू कागदेंना जर उमेदवारी मिळत नसेल तर आम्ही महायुतीचे उमेदवार नमिता मुंदडा यांना जे आहे ते मतदान करणार नाही. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या लोकसभेच्या, आणि त्या काळामध्ये पंकजा मुंडेंनी शब्द दिला होता पप्पू कागदेंना की मी तुम्हाला विधानसभेला मदत करेल किंवा मग तुमच्या उमेदवारीसाठी जे आहे ते पाठिंबा देईल. त्यांनी तो शब्द पाळलेला नाही. इकडे पंकजा मुंडेंचा जर पक्षश्रेष्ठी शब्द पाळत नसतील तर त्यांच्या शब्दाला किंमत देत नसतील तर नक्कीच विचार करण्याची सगळी गोष्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता नमिता मुंदडांच्या अडचणीमध्ये फार वाढ होत आहे. इथल्या मतदारसंघामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या या अगोदरच नमिता मुंदडा सोडू शकलेल्या नाहीत. मात्र भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विरोधामध्ये असलेल्या सर्वेच्या विरोधामध्ये जाऊन जे आहे ते नमिता मुंदडांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यांना कुठल्या प्रकारच्या आशा किंवा मग कसल्या अपेक्षा ज्या आहेत त्या नमिता मुंदडांकडून आहेत हे आता पाहावं लागणार आहे. तुतास जे आहे ते हे आपण जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी महायुतीचे घटक असलेले आठवले गटाचे जे आहे ते कार्यकर्ते आक्रम आहेत. येणाऱ्या काळामध्ये नमिता मुंदडा यांना आम्ही सहकार्य करणार नाहीत असं त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रिपाई पक्षश्रेष्ठी काय नेमका निर्णय घेतात हे आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज. आमदार कैसा हो